लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. घरचा मोठा मुलगा किंवा मोठा भाऊ म्हणजे आधार असतो, पण तोच व्यसनी झाला तर त्या घरातील शांतता संपून जाते. ज्याने आधार द्यायचा तोच घरामध्ये वाद भांडण करू लागतो. त्याच्यामुळे बाहेरची भांडणे घरामध्ये येतात. मग तो नकोसा वाटू लागतो. काही वेळा त्याच्या कर्मामुळे त्याचेच आप्तजन त्याचे वैरी बनतात. काही वेळा व्यसनी मुलाचा जीव त्याचे जन्मदातेच घेतात, तर काही वेळा पाठचा भाऊ त्याचा काळ बनतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या भावाने दारूसाठी घरादाराला त्रास देणे सुरू केल्यामुळे आई वडील भाऊ सगळेच त्रासले होते. एक दिवस या धुमसणाऱ्या वादामध्ये लहान भावानेच त्याचा जीव घेतला. तो तर जेवानिशी गेला, पण त्याचा भाऊ गजाआड झाला. 2 मुलांच्या आयुष्याची वातात पाहण्याची वेळ माता पित्यांवर आली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खामगाव शहरानजीक असलेल्या सुटाळा बुद्रुक येथे महादेव पांडुरंग गायकी वय वर्ष 51 हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी लता, मोठा मुलगा देविदास आणि लहान मुलगा मंगेश आहेत. मोठा मुलगा देविदास हा स्थानिक MIDC मधील अशोक इलेक्ट्रिकल्समध्ये कामाला होता, तर मंगेश हा शहरातील एका खाजगी मेडिकलमध्ये काम करायचा. देविदासला दारू पिण्याचे व्यसन होते. नेहमी दारू पिऊन घरी येणे आणि घरी आल्यावर विनाकारण आई वडिलांशी वाद करणे हा त्याचा नित्यक्रमच झालेला होता. महिन्याचा पगार देविदास काही दिवसातच दारूमध्ये उडवायचा आणि पगार संपल्यावर आई वडिलांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. त्यांनी पैसे दिले नाहीत तर तो वाद घालायचा. काही वेळा तर त्यांना मारहाण करायचा व घरामध्ये तोडफोड करायचा. त्यामुळे त्याचे आई वडील आणि लहान भाऊ त्याला खूप कंटाळलेले होते. आज देविदास कोणाशी वाद करेल का, घरामध्ये तोडफोड करेल का, याची काळजी त्याचे आई वडील आणि भावाला वाटत असे. ते नेहमी दहशतीखाली वावरत होते. देविदास घरी दारू पिऊन येतो हे मंगेशला अजिबात आवडत नसल्यामुळे दोघा भावांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. देविदासला नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो समजावण्याच्या पलीकडे गेल्याने त्याच्या नादी कोणी लागत नव्हते. त्यामुळेच देविदास बिनदिक्कतपणे दारू पिऊन घरामध्ये धिंगाणा घालायचा. दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे देविदास हा दारू पिऊन घरी आला. तो आंघोळ करण्यात जात असताना त्याचा मित्र कृष्णाही दारू पिऊन घरी आल्याने मंगेशच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याने कृष्णाला घरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देविदास चांगलाच चवताळला. माझ्या मित्राला घरातून का हाकलतो म्हणून तो मंगेशला शिवीगाळ करू लागला. वाद पेटत गेला. दोघा भावांच्यामध्ये चांगलीच धुमचक्री सुरू झाली आणि लवकरच दोघे भाऊ हात घाईवर आले. देविदासने दारूच्या नशेमध्ये मारल्यावर मंगेश संतापला. आता याची कटकट कायमची संपून टाकतो असे पुटपुटत त्याने घरातील चाकू आणला. दुसऱ्या क्षणी त्याने देविदासच्या पोटामध्ये आणि कुशीत चाकूने भोसकले. हे घाव वरमी बसल्याने देविदास जमिनीवर कोसळला. त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ असे आईने म्हणत होते, मात्र मंगेशने त्याला कुठे घेऊन जाण्याची गरज नसल्याचे दरडावून सांगितले. जखमी देविदासच्या जखमेवर आईने मलम लावला, मात्र देविदास अंथरुणावर पडला. तो नेहमीसाठीच. रात्री 9 वाजले तरी देविदास उठत नसल्याने आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. आई घाबरली. तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी तातडीने देविदासला उपजिल्हा रुग्णालयामध्ये खामगाव येथे उपचारासाठी हलवले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रात्रीचे 11 वाजले असावेत. शिवाजीनगर पोलिसांना खामगाव उपजिल्हा रुग्णालयातून माहिती मिळाली की सुटाळा बुद्रुक येथील देविदास गायकी वय वर्ष 28 या तरुणास नातेवाईकांनी मृत अवस्थेमध्ये रुग्णालयात आणले होते. त्याच्या पोटामध्ये आणि कुशीत तीक्ष्ण हत्याराने मारल्याच्या खुणा आहेत. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांनी सहकाऱ्यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय गाठले. तिथे मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृतकाच्या पोटात आणि कुशीत तीक्ष्ण हत्याराने मारल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. पुरी यांनी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर हा घातपात असल्याचे लक्षात आले. त्यांनी वरिष्ठांना या गंभीर बाबीची कल्पना दिली. तसेच घटनास्थळी सुटाळा बुद्रुक येथील मृतकाच्या घरी धाव घेतली. ठाणेदार
आहेरकर घटनास्थळी पोहोचले। मृतक देवीदासच्या आई वडिलांच्याकडे घटनेबाबत चौकशी केली असता मृतकाची आई लता गायकी यांनी मृतक देवीदास दारू पिऊन घरी आल्याने लहान मुलगा मंगेश आणि त्याचा वाद झाला। त्यातच मंगेशने मोठा भाऊ देवीदासच्या पोटात चाकू मारल्याचे पोलिसांना सांगून तशा आशयाची फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल केली। त्यावरून देवीदास महादेव गायकी याच्या खून प्रकरणी त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी वय वर्षे 24 याच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी आरोप क्रमांक 96/26 कलम 103(1) 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा करून मंगेश गायकी याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले। लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने भोसकून खून केल्याने खामगाव शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ निर्माण झाली। संशयित आरोपी मंगेश याला दुसऱ्या दिवशी 6 मार्च रोजी स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पोलीस कोठडीत आरोपीला घटनेबाबत विचारणा केली असता नेहमी दारू पिऊन घरी येऊन वाद करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावाने खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झाले। दोघा भावामध्ये धुमसलेला वाद हा सामोपचाराने न सुटता वैराने वैर वाढत गेले। अनेका भावाने दुसऱ्याचा खून केल्याने एक भाव संपला तर दुसरा त्याच्या खुनाच्या आरोपामध्ये कारागृहामध्ये गेल्याने दारूमुळे अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे। या प्रकरणाचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र आहेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी हे पुढील तपास करत आहेत।